नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आजची मुलाखत खासच आहे. खाणं आणि पिणं दोन्हीवरती बोलूया. वरिष्ठ पत्रकार जे खाणं आणि पिणं या दोन्हीवरती फार सुरेख, सुलभ, रंजक असं लिहितात. अब्राम सर आहेत माझ्यासोबत. सर, इंटरेस्टिंग आहे की मी आत्ता मध्यंतरी अतिरेक्यांच्या बरोबर राहिला होतो मणिपूरमध्ये, राईट. आणि इकडनं गोळ्या झाडल्या जात आहेत, तिकडनं गोळ्या झाडल्या जात आहेत. आणि आम्ही तो गोळ्याचा सगळा प्रकार बघितल्यानंतर थकलोच होतो लिटरली. तर ते मला असं म्हणाले की तुम्ही आता बांबूची भाजी खा. आणि एकीकडे बंदुका ठेवलेल्या आहेत आणि दुसरीकडे ते बांबूची भाजी बनवून, कोंब वगैरे बनवून, मग त्यांनी सूप पण दिलं. तर हा एक अनुभव मणिपूरचा. आणि मी बुरहानपूरला गेलो होतो मध्य प्रदेशमध्ये. तर त्या शहरात फिरताना मला अगदीच मुघली वगैरे पद्धतीचा जो तुमच्या मेंदूला बॅक ऑफ माइंड काही जो असतो दृष्टिकोन, तसं मला तिथे ते जाणवलं. आणि मी 1 दिवसाचा माझा स्टे 2 दिवस वाढवला. आणि सगळ्या प्रकारचे नॉनव्हेज, कारण तिथे काला ताजमहल पण आहे. आणि ताज म्हणजे ही जी मुमताज होती ती वारल्यानंतर तिला तिथे पुरलं होतं तिला. तर मी मणिपूर ते मध्य प्रदेश असा प्रवास का केला, तर मला तुम्हाला हे विचारायचं होतं. तर मी संपूर्ण हिंदुस्थान फिरलो, सगळ्या भारतात. मला असं जाणवतं की प्रत्येक प्रदेशाचं एक स्वतःचं म्हणून वैशिष्ट्य आहे. पण हे तिथल्या भौगोलिक कारणामुळे आहे की काय? भौगोलिक कारण असतं आणि सांस्कृतिक कारण पण असतं. आणि ही संस्कृती सुद्धा भोवतालामुळेच असते. सगळ्या संस्कृती ह्या भोवतालामुळेच निर्माण झालेल्या आहेत. खाद्य संस्कृती याच्यावर. पण ती खाद्य संस्कृती म्हटलं तर कसं होतं, एक तो सरधोपटपणे असतं. ते यांच्याकडे तसं नाहीये. त्यांनी ज्या पद्धतीने ते सगळं फिरवलंय ना, ते म्हणाले की चपाती हे आपलं खाद्य नाही. हे बरोबर आहे? महाराष्ट्राच्या गावच्या चपाती नाहीये, ते बरोबर आहे. कारण आपल्याकडे गहू नाही पिकत. परंतु आपण जेव्हा भोवताल म्हणतो, तो भोवताल कुठपर्यंत आपण मानायचा, की आपलं कुठपर्यंत जाणं येणं आहे तिथपर्यंत भोवताल मानला पाहिजे ना. आता कसं आहे की आता भारत आपला भोवताल आहे, तसं आपलं आता जगभर एक भोवताल आहे आता. त्यामुळे आपल्या कुठल्याही रेसिपीज कुठेही जातात आणि त्या ठीक आहे, त्या नावाने ओळखल्या जात असतील, पण इथे ऍक्सेप्ट होतात, खातो आपण. ते पदार्थ मिळतात आपल्याला, ते जिन्नस मिळतात, ते आपण बनवू शकतो. याचं कारण आपल्या भोवतालाची जी संकल्पना आहे ना, पूर्वी फक्त एका कसब्यापुरती, एका गल्लीपुरती, एका शहरापुरती होती. आता ती अख्ख्या जगापुरती झालेली आहे. कारण माणसाचं वावर तेवढा वाढलेला आहे, इतका प्रसार झालेला आहे. पण मग काही लोक असं म्हणतात की जे दिवाळी आणि खास विशिष्ट सणालाच तुम्हाला मिळायचं गोडधोड, ते आता सगळीकडे 24 तास उपलब्ध आहे. ते बरोबर आहे. ते अप्रूप नाही तुमच्या शारीरशास्त्राच्या दृष्टीनं पण ते अयोग्य आहे. बरोबर. आता हे कसं आहे माहिती आहे का, की आता खाणं शरीरशास्त्राच्या दृष्टीने म्हणजे आरोग्यासाठीच खाल्लं पाहिजे का? का आपण आस्वादक पद्धतीने खाण्याकडे पाहिलं पाहिजे? आता तसं जर मग पाहिलं, मग आपण ज्या भोवताला जेवढं होतं त्याच्या पलीकडे अजिबात जायला नको. जसं तुम्ही म्हणालात की चपाती आपलं नाहीये, मग आपण चपाती खायलाच नको. तर अनेक लोकांचे, मुंबईतल्या लोकांचे डबे बंद होतील चपात्या खायला नको म्हटलं तर. आता चपात्या खाल्याने अपाय होतो का? चपात्या खाल्याने अपाय नाही होत, पण तुम्ही ते कुठलीही गोष्ट प्रमाणाबाहेर खाल्ली आणि समजा तुम्हाला ग्लुटेनचा काहीतरी इश्यू असेल, मग तुम्हाला प्रॉब्लेम होणार. मग तुम्ही काही खाल्लं तरी प्रॉब्लेम होणार. तुम्ही रोज मेथीची भाजी खाल्ली मोठ्या प्रमाणात तरी तुम्हाला होणार. तर ते मला वाटतं की हे थोडं तारतम्याने आपण ते सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. नाहीतर मग आपण दुसऱ्या चवी घेऊ शकणार नाही. मग आपण सुशीसारखी गोष्ट आपण कल्पना पण नाही करू शकणार. पण आता एक्सेप्ट झाली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. लोक ट्राय करतायत, खातायत, हे ठीक आहे, आपले नाही आहे, पण ती पण एक चव अवेलेबल आहे ना. एकेकाळी नव्हती, शक्य नव्हतं, पण आता अवेलेबल झालं. पण ही जी चर्चा असते फ्रीजमध्ये, मी थोडंसं आव्हान तर वेगळ्याच दिवशी, पण ते अनेक प्रेक्षकांना हाही प्रश्न पडतो, फ्रीजमध्ये ठेवलेलं खास करून जे कणिक वगैरे जे ते खाणं योग्य आहे? नाही, ते चांगलं नाहीये. त्याच्यावरती बरेच रिसर्च झाले, जे फ्रीजमध्ये आपण ठेवून खातो तर त्याने अपाय होतो. म्हणजे मी काही लोकांच्या केसेस पण ऐकल्यात की कॅन्सर सारख्या पण गोष्टी होऊ शकतात. तुम्हाला खूप काळ फ्रीजमध्ये ठेवून खाणं हे चांगलं नाहीये. फ्रेश खावं ना, फ्रेश खावं. हॅव टू हॅव फ्रेश. आणि अवेलेबल आहे ना. अशी काय अडचण आहे की बाबा इतके दिवस काहीतरी आतमध्ये ठेवावं लागतं? एखाद दिवस ठीक आहे की बाबा दुपारचं राहिलं, रात्री झालं, कालचं आज खाल्लं, इथपर्यंत ठीक आहे. पण ते खूप काळ काय लोक करतात, 8-8 दिवसाच्या गोष्टी बनवून ते करून ठेवतात. नॉट गुड. पण महाराष्ट्राच्या मर्यादेत पण बघितलं तर गोव्यामध्ये आता काही जाती समूह असे आहेत की जे कोकण गोवा ह्या किनारपट्टीत आहेत, तिथे तर ते मुक्तपणे नॉनव्हेजचा आनंद घेतात, कारण तिथे त्यांना ते उपलब्ध आहे. पण तेच जर घाटमाथ्यावरती आले तर त्यांच्यासाठी ते वर्ज्य आहे. त्यामुळे तिथे आपल्याला मटण बिटन जास्त दिसेल, मासे बिसे नाही मिळणार तुम्हाला, त्याच्या रेसिपीवर नाही मिळणार, ते जिन्नस पण नाही मिळणार. मग त्यांनी आपल्या भोवतालातलं ते प्रोटीन्स आणि जे सगळं लागतं ते खाल्लंच पाहिजे ना. आता तुम्ही कोकणात बघितलं तर ते बोकडाचं फार नाहीये, तिथे कोंबडी आहे. कोंबडी. याचं कारण त्याच्या भोवताला ते नाहीये.
तर आता कसं आहे की आपण एका ठिकाणी राहत नाही होत आता. कोकणात म्हटलं, किती कोकणात म्हटलं तरी तो खूप ठिकाणी जात येत असतो. त्यामुळे त्याचं जे त्याला आरोग्यासाठी चांगलं होतं ह्याच्या पण डेफिनेशन बदललेले. त्याने नूडल्स खाल्ल्याने त्याला काय बिघडणार नाही त्याने. पण तो समजा सगळं जेवण नूडल्सच करायला लागला आणि भात त्याने पूर्ण बंद केला तर बिघडेलच. कोकणात माणूस बघा, त्याला थोडा तरी भात पाहिजे, तरच त्याला आपण जेवण केलं असं त्याला वाटतं. जेवण हे कर्नाटक पण मध्ये पण आहे. एक्झॅक्टली. आता काही लोकांना भाकरी खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखं वाटत नाही, त्याला भाकरीच पाहिजे, त्याला भात बीत चालत नाही. आता हा घाट आणि डीएनएचा संबंध नाही ना, माहिती नाही इतकं काय माझं हे नाहीये, पण ते असतं तर आपल्या शरीराने त्याला विरोध केला असता ना, विरोध केला असता. शरीराला नसतं तर. पण मला सांगतो, माणूस ज्या प्रकारे उत्क्रांत झालाय, त्याची उत्क्रांतीचं जर सगळं आपण मागे जाऊन पाहिलं, तो काही खाऊन काही पचवू शकतो आणि ते त्याने केलेलं आहे, म्हणून तो इथपर्यंत टिकून राहिलेला आहे. बाकी जीवजाती मेल्या, अनेक जीवजाती नष्ट झाल्या, त्याचं कारण माणूस आहे, त्यानेच ते खाऊन संपवलेलं आहे. तुमचा हा हो, चर्चा सुरू. किती वेळेला जेवलं पाहिजे, किती हे बघा, हे येतं जातं, ह्या गोष्टी आहेत. झाली ना. हा, म्हणजे हे येतात गोष्टी, म्हणजे ट्रेंड्स येतात, नवीन संशोधन येतं. मला वाटतं लोकांना आयुष्यात ना काहीतरी बदल हवा असतो आणि त्याला जर वाटलं की आता खाणं, पूर्वी कसं होतं, लिमिटेड मिळायचं, फार ऑप्शन नव्हते, शाळेबाहेर फार गोष्टी मिळत नव्हत्या, कॉलेज बाहेर फार गोष्टी मिळत नव्हत्या, ठराविकच गोष्टी मिळायच्या. आता वाटेल तेवढ्या गोष्टी मिळतात, म्हणजे नको असताना कॅलरीज आपल्या पोटात जातात, बेटर आहे. त्याला कंट्रोल करायला आता काय काय पद्धती येतात. आता प्रत्येकाने ते बघितलं पाहिजे, मला कुठली बाबत चांगली वाटते, मी कशाने आनंदी राहतो, मी कशाने एनर्जेटिक राहतो, मी कशाने मला बरं वाटतं. ठीक आहे, आपण मांसाहार सोडून साधारणपणे शाकाहाराकडे कधी वळलो, मानव समूह म्हणून? मानव समूह हा शाकाहाराकडे वळलेला आहे का, हा एक प्रश्न आहे. मीच म्हणतो, भारत एक असा एकमेव देश आहे ज्या ठिकाणी शाकाहार हा प्राबल्याने आहे. ओके. बाकी तुम्ही कुठे गेलात तर तुम्हाला एवढा शाकाहारी देश सापडणार नाही. याचं कारण असं की इथलं जे अबंडंट हे आहे, निसर्गामध्ये इतक्या प्रकारच्या भाज्या, इतकं जे उपलब्धता आहे, ते त्याचं मुख्य कारण आहे. बिर्याणी आली ना, आपली नाहीये, आपली बिर्याणी नाहीये, बिर्याणी आली. आता बिर्याणी, बिरिंज म्हणजे राईस, इराणी भाषेत राईसला बिरिंज असं म्हणतात, त्याच्यावरनं आलेला, म्हणजे भाताचा हा प्रकार आहे. आणि त्याच्यामुळे त्या भाताचे वेगळे प्रकार आहेत, म्हणजे जे बेरी पुलाव म्हणतो आपण, काही ते मग मटणाबरोबर आलं. ऍक्च्युअली ओरिजिनल ते बीफ बरोबर आलं, नंतर लोकांनी त्याची आपली व्हर्जन्स बनवली. काही लोक बीफ न खाणारे त्यांनी मटणावर आणलं, मटण न खाणारे त्यांनी चिकनवर आणलं, चिकन न खाणाऱ्याने अंडं आणलं, अंडं ते व्हेज आणलं. हे सगळ्याच्या व्हेज आवृत्त्या जशा तयार झाल्या तशा बिर्याणीच्या पण झाल्या. आता मला वाटतं की 1000 प्रकारची बिर्याणी उपलब्ध असेल. किती? 1000 प्रकारची. बघा ना तुम्ही, त्याच्यामध्ये किती किती काय काय करू शकता तुम्ही. आता मटक्यामध्येच तुम्हाला मटका बिर्याणी बनवण्याच्या पद्धती बदल होतो ना. त्याच्यानंतर ती एक रोटीमध्ये स्टीम केलेली एक निघते, ती रोटी फाडायची. नाही, ती रोटी फाडायची, त्या रोटीमधनं निघते. ती रोटी खायची नसते, ती केवळ त्याला स्टीम करण्यासाठी बांधलेली असते. ती तंदूरमध्ये ठेवल्याने ती भाकरी पण शिजते, ते पीठ आहे ते शिजतं, ते भाकरीसारखं होतं. अशा कितीतरी प्रकार आहे. आणि त्याच्यामध्ये तुमचे जे काय इन्ग्रेडियंट्स आहेत, तुम्ही कांदा किती वापरता, तुम्ही त्याच्यात बिरिस्ता वापरता की नाही वापरत, का तुम्ही एकाच वेळी ते कुक करता की लेयर्ड करून करता, अशा असंख्य येतात. त्यामुळे तुमच्या कुठल्या भागातली मिरची कोणती आहे, तुम्ही गरम मसाले किती वापरता, फ्लेवरिंगसाठी वापरता का स्वादासाठी वापरता, तिखट वापरता की. त्यामुळे आता ते ओरिजिनल बिर्याणी नावाचा काय प्रकार उरला नाही, कारण ते सातत्याने इव्हॉल्व होत आहे, सातत्याने इव्हॉल्व होत आहे. पण तुम्ही मध्यंतरी एक हे बघितली ना, एक क्लिप खूप व्हायरल होत होती, दाक्षिणात्य हिरो आहे, त्याचं नाव मला तर लगेच नाही आठवत, पण त्याला एक प्रश्न विचारला होता की बिर्याणी में टमाटर कोण डालताय, तर त्याच्यावरती तो म्हणाला का खाय आपने. तर त्याचं असं म्हणणं होतं की ती तुम्ही हैदराबाद मध्येच खायला पाहिजे बिर्याणी, किंवा मग ते बहुतेक लखनौ बिर्याणीचं त्याची तुलना होती. सो असं काही स्पेसिफिकेशन आहे का की बिर्याणी सुद्धा एका विशिष्ट क्षेत्रात खाल्ली तरच ती बिर्याणी आहे? त्याच्याबद्दलच्या ह्या मान्यता आहेत. ते असं आहे की ज्याला ओरिजिनल बिर्याणी म्हणतो, चांगली बिर्याणी, असं म्हणू शकतो. म्हणजे ह्या सगळ्या मान्यता आहेत ना, ऑल आर नॅरेटिव्स, ठीक आहे. त्याच्यामध्ये हैदराबादची बिर्याणी ही सर्वात बेस्ट मानली जाते. त्याचं ओरिजिन म्हणतात की ते हैदराबादमध्ये त्याच्यामध्ये कच्चे गोष्टी, म्हणजे त्याच्यामध्ये मटण शिजवून टाकलं, लेअर केलं जात नाही,
ते कच्चंच मटण असतं आणि भात हा एकत्र शिजवला जातो. म्हणजे मटण आणि भात बरं एकत्रित शिजते ती. हा त्याला कच्चे गोष्ट की बिर्याणी म्हणजे हैदराबादमध्ये ते सर्वात फाईन मानलेलं असं एग्रीमेंट आहे, असं बहुतेक लोकांना वाटतं. मान्यता आहे, ते मान्यतेवर चाललेलं आहे ना तसं. आता ह्याच्यामध्ये हैदराबाद आणि लखनौ ह्याच्यामध्ये फरक काय आहे की तिकडचे जे राज्यकर्ते होते, लखनौवाले स्वतःला अधिक रिफाईंड म्हणायचे, अधिक मुघलापेक्षा अधिक चांगले म्हणायचे. मुघल हे खूप ओबड-धोबड आणि असांस्कृतिक असं म्हणायचे, आम्ही अधिक सुसंस्कृत असं म्हणायचे. म्हणून त्यांनी आपल्या पद्धतीने त्याच्यामध्ये कोरमा जी आहे ही लखनई हे नवाबाने आणलेली डिश आहे, ती अधिक रिफाईंड आहे. त्याच्यात खाताना तुम्हाला मसाला बिसाला काय लागणार नाही, त्यात तुम्हाला हाडेबिडे फार लागणार नाही. ते केअरफुली बाजूला केली जातात. म्हणून ते शिजवताना ते मसाल्याची पोटली करून ती शिजवली जाते, म्हणजे ती काढून बाजूला ठेवता येईल, खाताना येणार नाही. आता मुघलांची पद्धत वेगळी होती, त्यांना ह्याच्याशी काय देणं घेणं, कारण ते लढवई ह्याच्यावरचे होते. इथे येऊन ते स्थायिक झाले, त्यांच्या तिथे सातत्याने लढाया होत होत्या, इथे येऊन ते स्थिर स्थावर झाले. खरं सांगायचं म्हटलं तर अकबराच्या काळात त्यांना हे आले, म्हणजे बाबरपासून मध्ये 2 पिढ्या गेल्यानंतर त्याला स्थैर्य आलं, मग त्यानंतर मुघल कल्चर एस्टॅब्लिश व्हायला लागलं. तोपर्यंत स्थैर्य नव्हतं. राईट. आता आपण इराण आणि त्या संदर्भात बोलतोच आहोत. मी सांगितलं महाराष्ट्राला की पर्शियन भाषेचं मराठीवर झालेलं जे आक्रमण आहे, जवळपास 90% भाषा आपण जे बोलतो ती पर्शियन आहे, बरोबर. 50% तरी आहे. नाही, एक उतारा मी दिला होता प्रेक्षकांना की तुम्ही त्याच्यावरून सांगा. तसं असू शकतं. पण मला तुम्हाला हे विचार की पर्शियन खाद्य संस्कृती बिर्याणी बरोबर आणखी किती आली आपल्याला? आता पर्शियन बरोबर ह्या प्रोसेसेस झाल्या, काही मसाले आले आणि त्याचे कॉम्बिनेशन्स आले. म्हणजे आता कसं की आता मी म्हटलं जसं मुघलाच्या काळात अकबराच्या काळात जे स्थैर्य आलं, त्या स्थैर्यामध्ये तुम्हाला प्रयोग करता येतात ना. जेव्हा तुम्ही खूप लढत भांडत पळत असता तेव्हा तुम्हाला ह्या रेसिपीज रिफाईन करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाहीये. ते हे स्थिर स्थावर झाल्यानंतरच येतात, तेव्हा मग काही रिफाईनमेंट झाले. म्हणजे आता उदाहरण असं म्हणतात की तो अकबर होता, त्याला ते गंगेचंच पाणी लागायचं, तिकडे गंगेवरनं त्याच्यासाठी ते पाणी यायचं, हिमालयातला तो बर्फ यायचा तो साठवायचे वगैरे वगैरे. आणि जेव्हा त्यांच्याकडे अशी सुबत्ता आणि ते स्थैर्य आलं तेव्हा त्यांनी काय प्रयोग केले, त्या बोकडाला गरम गरम जे काय पिस्ते खायला घाल, बदाम खायला घाल. म्हणजे आता बोकड हे महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे ना, मांसाहारी लोक होते ना, तर ते जे मूळ रॉ मटेरियल आहे त्याला अधिक सकस बनवा. तर सकस कसं बनवा, बोकडाला अधिक सकस कसं बनवणार, त्याला बदाम पिस्ते खायला घाला. दुसरं आता भाज्या आहेत, आता भाज्या अधिक सकस करणार तर गुलाब पाण्याने शिंपडा. ह्या अशा प्रकारच्या ह्याच्यातनं ह्या काय नवीन नवीन आल्या. आता ह्या प्रॅक्टिकल नाही आहेत, ही कोणती गोष्ट प्रॅक्टिकल नाही आहे. प्रॅक्टिकल काय आहे, बोकड किती चरतो हे आज सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तो चरतो की नाही हे महत्त्वाचं आहे. चरणारा बोकडा हा ते नेहमीच चांगला असतो, कारण तो 4 ठिकाणी खातो आणि तो फक्त गवत खातो. त्याला जे पाहिजे ते खातो आणि ते चालल्याने त्याचं जे काय शरीराचं जे काय होतं ते नेटकं होतं असं. तर हे जास्ती महत्त्वाचं आहे. पण याच्यामध्ये अर्ध्या कहाण्या आणि अर्ध्या हे असतं. आपल्याला कहाण्यामध्ये जास्ती रस असतो. आपलं खाणं अधिक रसिक कधी बनतं त्याच्या मागे काय कहाण्या असल्या, एखादी रंजक कहाणी सांगा ना. म्हणजे आता असं म्हणतात की बाबा बिर्याणी आहे ती मुमताज जी होती तिचं इन्व्हेन्शन आहे. जेव्हा सैनिक खूप थकून यायचे, त्यांना चांगलं पोषक जेवण हवं होतं, तर ते मीट अँड राईस हे एकत्रित करायची आयडिया तिची आहे. आता एक कोण शोधायला आणि कसं करायला जाणार, ही कुणाची आहे ओरिजिनल. पण एक अलीकडचं संशोधन असं आहे, म्हणजे मी तंजावरला गेल्यानंतर तिथे मला सगळ्यांनी सांगितलं की मराठ्यांचं इन्व्हेन्शन आहे सांबर. हो, हे खरं आहे का? हो, हे खूप लोकांनी मान्य केलंय. जेव्हा संभाजी राजे होते तर संभाजी राजावरनं ते झालेलं सांबार आहे. त्याच्या नावानं झालेलं ते हे आहे, नामकरण आहे. आता मी तुम्हाला 3 इंटरेस्टिंग उदाहरणं सांगतो आणि मग प्रादेशिकपणाचा तिथे काही संदर्भ असतो का. तेल अवीव शहरामध्ये मी ज्या पद्धतीचे व्हेजिटेरियन वेगवेगळे पदार्थ खाल्ले आणि खास करून दही वगैरे जे खाल्लं, तर ती टेस्ट. आणि त्यानंतर मी पॅलेस्टीनची सीमा ओलांडून मी पलीकडे गेलो आणि पॅलेस्टीनमध्ये एका मुस्लिम बांधवानी त्याच्या कुटुंबियांनी मला एक मस्त अशी चिकनची सगळी रेसिपी बनवून दिली. बॅक टू इंडिया. मी ज्या वेळेला लेह लडाखमध्ये होतो, 12-13 दिवस अगदी वैतागलो होतो मी तिथल्या सगळ्या वातावरणात, आणि तिथं आम्ही मॅगी करून खाल्ली. तर त्या मॅगीची टेस्ट आणि आपल्या मॅगीची टेस्ट याच्यामध्ये मूलतः खूप फरक माझ्या मुलांना आणि मलाही जाणवला. जे दही मी इस्रायलमध्ये खाल्लं, किंवा जे चिकन आणि बाकीची बिर्याणी मी पॅलेस्टीनमध्ये खाल्ली, किंवा जी लडाखमध्ये मी तुमचा हा मॅगी खाल्ली, ह्या सगळ्यांची टेस्ट वेगवेगळी का लागली.
याचं कारण एक असतं तर म्हणजे आता मॅगी बघा तुम्ही हिमालयन सगळ्या भागामध्ये तुम्हाला मॅगी ही मुबलकपणे अवेलेबल होते आणि ती स्टोअर करता येते पटकन 2-5 मिनिटामध्ये ती तयार होते. चिकन आहे ते आठवड्यातून एकदा, मीठ वगैरे आठवड्यातून एकदा खायला पाहिजे, भाज्या रोज गेल्या पाहिजेत, असं त्यांनी त्याचं हे केलं. म्हणजे प्लेट बॅलन्स करणं म्हणतात ना, आणि ते दिवसाच्या दृष्टीने नाही, आठवड्याच्या दृष्टीने, की आठवड्याभरात एवढ्या गोष्टी तुमच्या गेल्या देन यू आर हेल्दी. आणि मुख्य म्हणजे एकट्याने जेवायचं नाही, ऑलवेज विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. आता ह्याचा बघा तुम्ही, आपण न्यूट्रिशन व्हॅल्यूचा फक्त हिशोब केला तर हे जे सोबतीने खाणं आहे त्याचा काय इम्पॅक्ट असेल नाही का. त्यामुळे तसं म्हणतं की ते जे लोक आहेत ते अधिक जगतात, अधिक आनंदी असतात. आयडियली आठवड्यातनं किती वेळेला नॉनव्हेज खावं की म्हणजे रोज शाकाहारी लोकांनी शाकाहाऱ्यांना मी नाही सांगणार की तुम्ही खा म्हणून, पण लोकांना तर फारच हेल्दी आणि फार कॉन्शियस झाले ते. बरोबर ते झालेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो, अंडी एक अशी गोष्ट आहे की जे तुम्हाला पुरेसं प्रोटीन देते, ते तुम्ही रेग्युलर खावे, ते रेग्युलर खावे तुम्ही. हां, चिकन हे आठवड्यात 1-2दा वगैरे खावं. हां, मटण वगैरे महिन्यात नाही. आता डिपेंड्स की तुम्ही काय एजचे आहात, वय तुमचं काय. तुम्ही जर 20शीतले असाल तर तुम्ही आठवड्यात 2दा मटण खाल्ल्याने काय बिघडत नाही, उलट तुमचा मसल अधिक बिल्ड होणार. तुम्ही रोज चिकन खाल्ल्याने काय बिघडणार नाही. पण जर तुम्ही 60चे असाल, हां, तुमचं कोलेस्ट्रॉल हाय आहे असं डॉक्टर 3 वर्ष सांगतायत, तर तुम्ही मटण किती वेळ खाल्लं हे तुम्ही ठरवलं पाहिजे ना, की महिन्यात 2 महिन्यात थोडंसं खाल्लं पाहिजे. आपण खाण्याचा विषय येतो ना तेव्हा आरोग्य बाजूला, आरोग्य बाजूला ठेवलं पाहिजे. म्हणजे खाणं हा आनंद आहे ना, म्हणजे खाणं हे तुम्ही आनंद आहे, बरोबर आहे. आरोग्य या अर्थाने बघता मग ते औषध बनून जातं, औषध बनून जातं ना. जर औषध घेणं काय आपल्याला मजा देत नाही ना, आनंद देत नाही. सो ती फिलॉसॉफी मला खरंच कनेक्ट झाली की होय होय यू एन्जॉय युअर फूड बरोबर आणि ते तुम्हाला आनंदी करतं. आणि इफ यू आर हॅपी बरोबर आहे, बरोबर आहे. आनंदी असण्याचा तुम्ही आरोग्यदायी असण्याशी थेटच संबंध आहे ना. सो तो मला त्याच्यातला हे आवडलं. विराट कोहली पण त्याच्यावर खूप बोलतोय. हे कसे आहेत, हे प्रोफेशनल लोक आहेत, त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत, त्यांच्या फिजिकल फिटनेसची नीड वेगळी आहे, ॲक्टरची गरज वेगळी आहे, त्यांचं जिम, त्यांचं आहार हे ठरवणारी एक मोठी टीम्स असतात. हे सामान्य लोक हे नाही करू शकत. त्यांना एक काहीतरी परफॉर्मन्स दाखवायचे असतात. आपल्या आम लोकांना काय कुठले परफॉर्मन्स दाखवायचे असतात. त्याला नेटकं आनंदाने राहायचं असतं आणि काय म्हणतात त्याला, जेवढं पाहिजे तेवढं त्याला मिळालं पाहिजे, तर कुपोषित होता कामा नये आणि तो आनंदी राहायला पाहिजे, हेच त्याला महत्त्वाचं असतं. आपल्या फॅमिलीत ज्या लोकांना मिळालं पाहिजे हे त्याला हवं असतं. तर तो अशी टीम आणि असं सगळं कॅलरी मोजणार माणसं नाही ठेवू शकत. आणि तसं जगण्याला काय अर्थ आहे मग तुम्ही सांगा ना. म्हणजे ते खाण्यासाठी जगायचं की काय, म्हणजे तो नेहमीच यक्ष प्रश्न असतो. नाही, त्याचा बेसिक प्रश्न असा आहे की मग तुम्ही जीवनाचा उद्देश काय. विराट कोहलीच्या DNA वरती अवलंबून त्याचा ब्रेकफास्ट काय असावा, त्याचं दुपारचं जेवण काय असो आणि संध्याकाळचं जेवण काय असो, याच्यावरती रिसर्च झाला त्या टीमने. आणि ज्यांनी तो रिसर्च केला ती टीम माझ्याशी संपर्कात होती. तर त्यांनी त्याचा ब्रेकफास्ट डिझाईन केला. तो काही पंजाबी आहे असं गृहीत धरून तो डिझाईन केला. तो बांगलादेशची टूर करून आला होता आणि 6 महिने त्यांनी ते एक्सपेरिमेंट त्याच्यावरती केले, त्याच्या DNA वर आलं. परंतु त्यांना असं लक्षात आलं की फार काही परफॉर्मन्समध्ये त्याचा फरक पडलेला नाही आहे. त्यांनी पुन्हा रिव्हॅल्युएशन केलं आणि मग त्याच्या लक्षात आलं की त्याच्या आजीचा जो DNA आहे तो बंगाली आहे. आणि असं म्हणतात, त्या टीमनी मला सांगितलं, तो फीडबॅक दिला की त्याच्या DNA वर आधारित त्यांनी नंतर त्याच्या ब्रेकफास्टमध्ये आणि दुपारच्या जेवणामध्ये मासे ऍड केले. तर मला माहिती नाही की इतका सखोल असा DNA वर आधारित करतायत. आता आपल्याकडे इथे प्रवीण टोकेकर आहेत, त्यांनी त्यांचा DNA चा अभ्यास केलाय, पण त्यानुसार त्यांनी आहार आखलाय की नाही मला माहिती नाही. प्रवीण सर केलंय का नाही, मी सांगितलं नाही. हे जरा तुमच्या हातामध्ये हे किती इंटरेस्टिंग आहे. मला पण आश्चर्य वाटलं की DNA वरती ब्रेकफास्ट डिझाईन होतो. आणि त्याच्यात तथ्य असेल असं माझं मत आहे. नाही, विराट कोहलीला परफॉर्मन्स दाखवायचा असतो ना, त्याचे काही कोटी रुपये त्याच्यावर लागलेले आहेत. त्यामुळे त्याला आवडत नसताना सुद्धा त्याने मासे खाणं ठीक आहे. आवडतंय ते खाऊन जर आनंद मिळणार असेल तर दॅट इज माय प्राइस ना. जपानमध्ये काही प्रयोग सुरू आहेत, त्याच्यामध्ये त्यांना असं लक्षात की एकच जेवण जेवायचं. बरं, एकच. हा, म्हणजे ते दीर्घायुसाठी ते आवश्यक आहे. आता अनेक सुपरस्टार सांगतात 6 महिने बरोबर. आपल्याला एक पर्पज क्लिअर ना, की मला जास्ती जगायचं आहे, कसं जगायचं आहे, आनंदी जगायचं आहे हे नाहीये. सो यू नीड टू डिसाइड की बाबा मला जास्ती जगायचं आहे का आनंदी जगायचं आहे. पण मुख्यतः तुम्हाला जगण्यासाठी प्रोटीनच लागतात ना.
अफगाण सरांना जे टॉप 5 फूड वाटले, हो जे तुम्ही आता इतके फिरले आणि इतके खाल्लं हो असेल, हो कुठले टॉप 5? हां मी सांगतो टॉप 5. पहिल्या याला येते खिचडी. नंबर 1 इज खिचडी. दाल खिचडी. दाल खिचडी सारखं ती नीट केली पाहिजे हा. भातामध्ये सांगा ना. वर्णन मिसळून केलेलं ती म्हणजे ती दाल दाल खिचडी खिचडी नाही. नाही. ओके, म्हणजे साप एक झाल्यानंतर आपण घरी जायच्या आधी त्रास होऊ नये म्हणून जे मागत होती दाल खिचडी नाही. दाल खिचडी व्यवस्थित म्हणजे सांगतो बिर्याणी सारखीच पकवावी लागते. तितकं ती एकत्रितपणे ते एकरूप व्हावी लागते. त्याला तसंच तूप जावं लागतं, पालक जावं लागतं, असं सगळं आहे. चांगली खिचडी बनवणं हे खिचडी इज नंबर 1, बिर्याणी इज नंबर 2, फिश करी इज नंबर 3. येणं हे कायम सोबतीने करावं, मित्रमंडळी याच्या सोबत करावं, तर त्याचा उत्तम आस्वाद मिळतो. तर थँक्यू सो मच. अरे, खूप खूप काय छान. चर्चा झाली मस्त. पण तुमच्या लक्षात आलं असेल प्रेक्षक आय होप की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जे जे काही मुद्दे सांगाल ते मी सरांपर्यंत पोहोचेल येस जरूर. आणि त्या प्रश्नांची उत्तरं सरांकडे घ्यायचा प्रयत्न करू. येस थँक्यू नक्की सर, नक्की थँक्यू सो मच. आभारी आहे. थँक्यू. थँक्यू.